5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरती काही ठिकाणी पाणी साचलंय। काही नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं असल्याचं बघायला मिळालं। ताई या इकडे ताई तू बाहेर दाखवा जरा पाणी सगळी नका जाऊ हे तू काय पुण्यात पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातलाय। धनकवडी परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली करण्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना दिली। पावसामुळे संरक्षण भिंत जवळची माती वाहून गेली, त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महानगरपालिकेने म्हटलं। मावळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे। 4 महिने कोरडवाहू जमीन पडेत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आलेली होती आणि या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हिंगोलीमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचलेलं आहे। हिंगोलीसह कळमनुरीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे। काही भागांमध्ये ओढ्यांना देखील पूर आला असल्याचं दिसतं। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, ही मागणी सध्या शेतकरी करत आहेत। मडवांमध्ये आपण पाहतोय विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। याशिवाय मध्यरात्री पावसानं हजेरी लावली। सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वसई विरार या परिसरामध्ये देखील तुफान पाऊस झालेला आहे। शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। सांस्कृतिक कार्यक्रमांवरती परतीच्या पावसानं विरजण पडलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। याशिवाय समुद्र किनाऱ्यावर सुकवायला ठेवलेलं जी मच्छी होती तिचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप दिसते, तर काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झालाय। नागरिकांची सुद्धा गैरसोय होताना दिसते। पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामं आता खोळंबली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पावसाचा धुमाकूळ हा सातत्यानं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अवकाळी पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला। अवकाळी पावसात बिकट परिस्थिती निर्माण झाली। रत्नागिरीमध्ये तब्बल 7 तास बत्ती गुल होती। जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी लाईटच नव्हती आणि कुबारबाव, मिरजोळे या आजूबाजूच्या परिसरामध्येही अंधार होता। रत्नागिरीमध्ये पहिल्याच पावसात महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली।